नमस्कार. संतांच्या प्रत्येक शब्दामागे एक गूढ अर्थ दडलेला असतो. तो अर्थ जर समजला तर जीवन आनंदी व्हायला वेळ लागत नाही. आजचा हा विशेष व्हिडिओ तुमच्यासाठी याच प्रेरणेचा स्रोत ठरेल. हा व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून या विचारांची खोली तुम्हाला उमजेल. जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला तर अभिप्राय द्यायला विसरू नका आणि पुढच्या भागात तुम्हाला कोणत्या संतांची वाणी ऐकायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुमच्याकडे सगळं असूनही मनात एक अस्वस्थता आहे? का सतत भीती, राग आणि इच्छा आपल्या मागे लागलेल्या असतात? आपल्या मनाची हीच अवस्था शेकडो वर्षांपूर्वी संत सावतामाळी यांनी एका अभंगात मांडली आहे. का गा रुसलासी कृपाळू बा हरी असं म्हणताना त्यांनी केवळ देवाला आळवणी केली नाही तर मानवी मनाचं एक गुपित उलगडलंय. आजच्या धावपळीच्या जगात हा अभंग आपल्याला शांतता कशी देऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा अभंग केवळ भक्तीसाठी नाही तर तो मानसिक शांतता आणि आत्मचिंतनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. दीन रंक पापी म्हणताना संत सावता आपला अहंकार पूर्णपणे गळून पडू देतात. आजच्या काळात मीपणामुळे येणारा ताण कमी करण्यासाठी ही भावना मोलाची आहे. अभंगात म्हटल्याप्रमाणे आशा, मोह, माया आणि क्रोध हे आजही माणसाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. हे शत्रू आपल्याला प्रगतीपासून रोखतात हेच या अभंगात सांगितले आहे. जेव्हा माणसाला वाटते की आता सर्व मार्ग बंद झाले आहेत तेव्हा अनाथनाथाकडे, ईश्वराकडे मागितलेली मदत त्याला आंतरिक शक्ती देते. हा अभंग लोकांच्या जीवनात कसा बदल घडवू शकतो? तर स्वजाणीव आपली बुद्धी हीन आहे किंवा आपल्याला मोह जडला आहे हे मान्य करणे हीच बदलाची पहिली पायरी आहे. हा अभंग लोकांना स्वतःच्या चुका मान्य करायला शिकवतो. तुझविण दुसरी भक्ती नेणे हा विचार सांगतो की ध्येय गाठताना पूर्णपणे समर्पित असावे लागते. काळ आणि क्रोध यांच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी ईश्वरी शक्तीची किंवा सकारात्मक विचारांची जोड कशी घ्यावी हे हा अभंग शिकवतो. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिला चरण. का गा रुसलासी कृपाळू बा हरी, तुझविण दुसरी भक्ती नेणे. येथे रुसवा हा शब्दाचा अर्थ राग असा नाही तर तो भक्ताचा देवावरचा हक्क आहे. जेव्हा आपल्याला वाटते की देव आपली हाक ऐकत नाहीये तेव्हा भक्त एका लहान मुलाप्रमाणे देवाला विचारतो की बाप्पा, तू माझ्यावर का रागावला आहेस? जसे एखादे बाळ आपल्या आईकडे हट्ट धरते तसाच हा हट्ट आहे. विठ्ठलाला कृपाळू म्हणून सावता महाराज हे आठवण करून देत आहेत की तुझे मूळ रूपच दयाळू आहे. मग आज तू कठोर का झालास? याचा अर्थ दुसरे काहीही न कळणे. सावता महाराज म्हणतात, मला मंत्रतंत्र, योग या काही कळत नाही. मला फक्त तू आणि तुझी भक्ती एवढेच सत्य माहिती आहे. सध्याच्या युगातील संदर्भ. आजच्या काळात माणूस पैसा, प्रतिष्ठा आणि दिखाव्याच्या मागे धावत आहे. हा अभंग सांगतो की जीवनातील खऱ्या समाधानासाठी बाह्य उपचारांपेक्षा अंतःकरणातील ओढ महत्त्वाची आहे. जेव्हा सर्व रस्ते बंद होतात तेव्हा त्या एका शक्तीवर विश्वास ठेवणे म्हणजेच नेणे होय. नैतिक धडा. विचलित न होता आपल्या ध्येयाशी आणि सत्याशी प्रामाणिक राहणे. उदाहरणे. एखादा कर्मचारी जेव्हा कंपनीच्या एथिक्स पॉलिसीशी प्रतारणा करतो तेव्हा त्याला मिळणारा बोनस किंवा बढती तात्पुरती असते. पण सावता महाराजांच्या शिकवणीनुसार ज्याची निष्ठा कामातच देव हरी पाहण्यावर आहे तो शॉर्टकट न घेता दीर्घकालीन यश मिळवतो. आजच्या काळात पती पत्नीच्या नात्यात सोशल मीडियामुळे पर्याय ऑप्शन्स वाढले आहेत. तुझेविण दुसरी भक्ती नेणे ही वृत्ती संसारातील विश्वासार्हता, लॉयल्टी टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. दुसरा चरण. दीन रंक पापी हीन माझी मती. सांभाळा श्रीपती अनाथनाथा हे शब्द स्वतःच्या अहंकाराला पूर्णपणे संपवण्याचे प्रतीक आहेत. जोपर्यंत आपण स्वतःला मोठे समजत असतो तोपर्यंत भगवंताची कृपा मिळत नाही. मी अज्ञानी आहे ही जाणीव म्हणजेच शरणागती. आपली बुद्धी अनेकदा आपल्याला चुकीच्या मार्गाला लावते, तर्कवितर्क करण्यात वेळ घालवते. सावता महाराज म्हणतात की माझी बुद्धी तुच्छ आहे, मला मार्ग दाखव. ज्याला या जगात कोणीही वाली नाही त्याचा तू वाली आहेस. द्रौपदीची सभा असो किंवा गजेंद्राची धाव, जेव्हा माणूस म्हणतो की मी काहीच करू शकत नाही तेव्हाच अनाथनाथ धावून येतो. सध्याच्या युगातील संदर्भ. आज मानवाला स्वतःच्या तंत्रज्ञानाचा आणि बुद्धीचा खूप प्राईड आला आहे. पण निसर्गाच्या एका संकटासमोर आपण किती हतबल आहोत हे आपल्याला समजते. हा अभंग आपल्याला विनम्रता शिकवतो. नैतिक धडा. नम्रता, ह्युमिलिटी आणि स्वतःच्या दोषांची प्रांजळ कबुली देणे. उदाहरणे. इंस्टाग्रामवर परफेक्ट लाईफ दाखवण्याच्या नादात लोक स्वतःचे खरे दुःख लपवतात. याउलट जेव्हा एखादा प्रभावशाली व्यक्ती, इन्फ्लुएन्सर आपल्या मानसिक संघर्षाबद्दल किंवा अपयशाबद्दल प्रांजळपणे बोलतो, हीन मतीची कबुली देतो तेव्हा त्याला समाजाकडून खरी सहानुभूती आणि पाठिंबा मिळतो. ज्या नेत्याला CEO मला सर्व समजते असा अहंकार असतो तो लवकर पडतो. पण जो मी शिकत आहे, दीन वृत्ती म्हणतो, तो कर्मचाऱ्यांच्या मनात आदराचे स्थान मिळवतो. तिसरा चरण. आशा, मोह, माया लागलीसे पाठी. काळ, क्रोध, दृष्टी पाहतसे. आशा कधीही न संपणारी इच्छा. एक पूर्ण झाली की दुसरी उभी राहते. वस्तूंवर आणि व्यक्तींवर असलेले अवास्तव प्रेम जे आपल्याला अडकवून ठेवते. माया हे जग शाश्वत आहे असे वाटणे. मृत्यू आपल्याकडे सतत पाहत असतो पण आपण त्यात इतके गुंतलेलो असतो की आपल्याला त्याची जाणीव राहत नाही.
रागाच्या भरात माणूस स्वतःचा विवेक गमावून बसतो. सध्याच्या युगातील संदर्भ हा चरण आजच्या कन्झ्युमरिझम उपभोगवादवर अचूक भाष्य करतो. सोशल मीडिया आणि जाहिरातींच्या युगात आपल्याला सतत नवीन गोष्टींची आशा लागलेली असते. आपण कामाच्या व्यापात इतके गुरफटलो आहोत की मृत्यू किंवा जीवनाचे अंतिम सत्य, काळ याकडे आपले लक्षच नाही. नैतिक धडा, इंद्रिय निग्रह आणि बाह्य जगातील मोहांवर नियंत्रण मिळवणे. उदाहरणे: फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणजेच इतरांचे फिरणे खाणे पाहून निर्माण होणारा मोह. यामुळे तरुण पिढी कर्जात बुडून महागडे आयफोन किंवा ट्रिप्स प्लॅन करते. हा मोह त्यांच्या आयुष्याचा काळ, वेळ आणि आरोग्य खात आहे. सोशल मीडियावर एखाद्या विषयावर व्यक्त होणारा क्रोध हा विवेकशून्य असतो. क्षणिक मोहापोटी किंवा द्वेषापोटी लोक एकमेकांवर तुटून पडतात, ज्यामुळे सामाजिक वीण उसवते. चौथा चरण: सावता म्हणे देवा नका ठेवू येथे, उचलोनी अनंते नेई वेगी. येथे म्हणजे यात्रैताच्या, दुःखाच्या आणि द्वंद्वाच्या जगात. सावता महाराजांना या जगाचा त्याग करायचा नाहीये, तर या जगातील विकारांपासून काम, क्रोध, लोभ मुक्त व्हायचे आहे. येथे भक्त स्वतः प्रयत्न करण्यापेक्षा देवावर पूर्ण भार टाकतो. जसे आई आपल्या बाळाला चिखलातून उचलून घेते, तसे तू मला या संसाराच्या दलदलीतून उचलून घे, हा त्यातील भाव आहे. आता विलंब सोसवत नाही अशी ती व्याकुळता आहे. सध्याच्या युगातील संदर्भ: आजची तरुण पिढी नैराश्य, डिप्रेशन आणि अस्वस्थतेने ग्रासलेली आहे. मनाला शांती हवी आहे. सावता महाराज सुचवतात की ही शांती बाहेरच्या जगात नाही, तर ती देवाच्या किंवा स्वतःच्या आंतरिक सत्याच्या शरणागतीमध्ये आहे. उचलूनी नेणे म्हणजे संकटातून मार्ग काढण्याची शक्ती मागणे. नैतिक धडा: उच्च ध्येयासाठी तुच्छ गोष्टींचा त्याग करणे आणि प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचे धाडस दाखवणे. उदाहरणे: एखादी व्यक्ती जेव्हा पाहते की तिच्या कामामुळे पर्यावरणाचे किंवा समाजाचे नुकसान होत आहे, उदा. तंबाखू कंपनीतील मार्केटिंग, तेव्हा ती व्यक्ती नका ठेवू येथे या भावनेतून तो मार्ग सोडून सामाजिक कल्याणाच्या मार्गावर अनंते जाते. डिजिटल डिटॉक्स किंवा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये गेलेली व्यक्ती स्वतःला त्या जुन्या वातावरणातून उचलोनी नेई वेगी या आर्ततेने बाहेर काढते, जेणेकरून ती एक नवीन अर्थपूर्ण आयुष्य जगू शकेल. आधुनिक उदाहरण: कल्पना करा, अमित नावाचा एक तरुण एका मोठ्या कंपनीत काम करतोय. ऑफिसमध्ये प्रचंड राजकारण सुरू आहे, डेडलाईन्सचे ओझे आहे, आशा मोहमाया. त्याचे वरिष्ठ त्याच्यावर विनाकारण रागावत आहेत. काळ, क्रोध, दृष्टी. घरी आल्यावरही त्याला शांतता मिळत नाही. अशावेळी अमित जेव्हा हा अभंग वाचतो तेव्हा त्याला जाणवते की हे सर्व बाहेरचे जग आहे. सावता महाराज त्याला सुचवत आहेत की अमित, तू तुझं काम शेत प्रामाणिकपणे कर, पण त्यात इतका गुंतू नकोस की तुला तुझा मूळ स्वभाव हरी विसरावा लागेल. जेव्हा ऑफिसमधील दबावामुळे तो हतबल होतो, तेव्हा अनाथांचा नाथ असलेला तो परमात्माच त्याला मानसिक बळ देतो. हा अभंग अमितला सांगतो की संकटे कितीही मोठी असली तरी सांभाळणारा कुणीतरी वर बसला आहे, फक्त त्याला हाक मारण्याचे कौशल्य हवे. सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश. हे बघा मित्रांनो, आजच्या भाषेत बोलायचं झालं तर हा अभंग म्हणजे आपल्या विस्कटलेल्या मेंटल हेल्थसाठी एक परफेक्ट सिस्टम रिस्टोर आहे. कधी कधी लाईफमध्ये वाटतं की सगळं ठप्प झालंय, आपण मेहनत करतोय पण रिझल्ट मिळत नाही. असं वाटतं की युनिव्हर्स आपल्याला गोस्ट करतंय. सावता महाराज म्हणतात, ठीक आहे, तो रुसलाय ना, रुसू दे, पण माझं लॉयल्टी फिक्स आहे. हीच ती कमिटमेंट आहे जी आज आपल्या नात्यात आणि कामात हवी आहे. सोशल मीडियावर आपण नेहमी परफेक्ट दिसण्याचा प्रयत्न करतो, पण स्वतःशी खोटं बोलण्यात काय अर्थ आहे? आपली व्हल्नरेबिलिटी मान्य करायला शिका. हो, मला सगळं समजत नाही, माझ्याकडून चुका होतात, हे मान्य करणं म्हणजे डाऊन टू अर्थ होणं. तोच खरा रिअल सेल्फ आहे. फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट, म्हणजेच आशा आणि माया. आपल्याला वाटतं दुसऱ्याचं लाईफ किती भारी आहे आणि तिथेच आपण अडकतो. मग येतो अँगर, क्रोध. हा अभंग सांगतोय की हे सर्व एक्सटर्नल नॉईज आहेत. जोपर्यंत तुम्ही या नोटिफिकेशन्सच्या मागे धावाल तोपर्यंत शांती मिळणार नाही. महाराजांना इथे आत्महत्या करायची नाहीये, तर त्यांना टॉक्सिक सायकलमधून बाहेर पडायचं आहे. जेव्हा आपण म्हणतो देवा मला इथून ने, तेव्हा आपल्याला त्या क्षुद्र विचारांतून वर उठायचं असतं. ही एक प्रकारची डिजिटल डिटॉक्सपेक्षा मोठी मेंटल डिटॉक्स आहे. थोडक्यात सांगायचं तर लाईफमध्ये कितीही केओस असला तरी एका मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवून स्वतःला सरेंडर करणं हेच कूल आहे. सावता महाराज हे पहिले वर्क लाईफ बॅलन्सचे गुरु होते, कारण त्यांनी शेतात काम करतानाच हा अनुभव घेतला होता. सावता महाराजांचा हा अभंग केवळ विठ्ठलाची आळवणी नाही, तर ते सेल्फ सायकोथेरपीचे एक साधन आहे. जेव्हा आपण म्हणतो उचलोनी अनंते नेई वेगी, तेव्हा आपण या भौतिक जगाच्या ताणातून मुक्त होऊन एका अनंत शांततेकडे जाण्याची मागणी करत असतो. आजच्या ताणाखालील पिढीला ब्रँडेड गोष्टींमागे धावण्यापेक्षा स्वतःच्या अंतर्मनातील आशा मोहमायेला जिंकणे कसे गरजेचे आहे, हेच सावता महाराज या अभंगातून सांगतात. आजची कृती. या अभंगाचा सारांश असा की आपण कितीही पापी किंवा दीन असलो तरी ईश्वराचे आपल्यावर प्रेम आहे. आपण फक्त आपले दोष मान्य करून त्याला शरण जाणे आवश्यक आहे. सावता महाराज आपल्याला संन्यास घ्यायला सांगत नाहीत, तर संसारात राहून अलिप्त राहायला शिकवतात. आजच्या दिवसासाठी एक छोटा प्रयोग करून पहा.
ऑफिसमध्ये किंवा घरी कोणी तुमच्यावर रागावले किंवा परिस्थिती तुमच्या विरोधात गेली तर प्रतिक्रिया रिॲक्ट देऊ नका. मनातल्या मनात म्हणा, हे हरी, हा तुझा खेळ आहे, तूच सांभाळून घे. आज कोणाशीही वाद न घालता शांत राहून आपल्या कामात विठ्ठल शोधण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. तुमच्या मनातील एखादा आवडता अभंग किंवा संतांची शिकवण कमेंटमध्ये नक्की लिहा. आपण त्यावर नक्कीच चर्चा करू. संतांच्या या दरबारात तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप आभार. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. पंढरीनाथ महाराज की जय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.